नमस्कार शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदर याच सरकारनं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर 100% कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। मात्र अर्थसंकल्प जाहीर झाला, त्यामध्ये कर्जमाफीचं कोणताही उच्चार या शासनानं केलेला नाही। आता मला सांगा शेतकरी मित्रांनो, आपण ग्रामीण भागात म्हणतो की बरेच लोक खोटं बोलतात, गप्पा मारतात, पण प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक व्यक्तीचा शासनावर विश्वास असतो। आणि याच शासनातील आता सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर कर्जमाफी करू। आणि खरंच सांगा, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे का? किती लोकांनी पीक कर्ज घेतलेलं आहे? किती लोकांनी शेतीवर कर्ज घेतलेले आहे? असे किती शेतकरी आहेत की त्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना वाटतं की कर्जमाफी व्हायला पाहिजे? तशा शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करा की कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, मला तर वाटतंय की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की कर्जमाफी व्हायला पाहिजे। असा शेतकरीच नाही की त्याला वाटत नसेल की कर्जमाफी व्हावी म्हणून। पण कर्जमाफीच्या ज्या काही बातम्या येतात त्या फक्त माध्यमातून येतात, मग तो सोशल मीडिया असेल किंवा टीव्ही मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असतील। पण असं कुठं झालंय की शेतकरी पुढे आले आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी आम्हाला द्यावी अशी मागणी केलेली आहे? मोजक्या ठिकाणी झालंय असेल, पण शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत शेतकरी पुढे येत नाहीत आणि कर्जमाफी मागत नाहीत तोपर्यंत तरी कर्जमाफी मिळण्याची शक्यता नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपण कुठं जावं, कुठं कर्जमाफी मागावी, कुठं अर्ज द्यावा। मग कोणीतरी जाईल आणि कोणीतरी चाललं, मग त्याच्या पाठीमागे आपण जाऊ। पण आता तसं सुद्धा करण्याची गरज नाही। आता बरेचसे जे राजकीय पुढारी असतात किंवा विरोधी पक्षातले असतात, हे कर्जमाफी द्या, तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती, सत्तेवर आल्यावर कर्जमाफी करू असं म्हणाले होते, ते मागणी करत आहेत। पण नुसते राजकीय पुढाऱ्यांनीच कर्जमाफी मागितली तर मिळेल असंही होत नाही। ही शेतकऱ्यांनी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी तर कर्जमाफीची मागणी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आता एकटा शेतकरी तर काय जाऊन कर्जमाफीची मागणी करू शकत नाही, पण आता शेतकरी मित्रांनो, एकटा शेतकरी सुद्धा कर्जमाफीची मागणी करू शकतो। त्याच्याकडे किती कर्ज आहे, त्याला किती उत्पन्न होतंय, त्याच्या शेतीला किती खर्च लागतो, असं सविस्तर अहवाल शेतकरी सुद्धा शासनाकडे देऊ शकतो आणि कर्जमाफीची मागणी करू शकतो। आणि ती कशी करायची तर त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की शेतकरी मित्रांनो, आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीची मागणी करायची। आता आपण कर्ज भरू शकत नाही, का भरू शकत नाही? शेतीचं उत्पन्न कसं घटलंय, शेतीचा खर्च कसा वाढलाय आणि शेतकऱ्याला किती शेतामध्ये किती उत्पन्न होतं हे प्रत्येक शेतकऱ्यानं या मागणीमध्ये मागणी मागायची आहे किंवा मांडायचं आहे। तर ते कसं मांडायचं? तर शासनानंच एक तक्रार निवारण प्रणाली म्हणून पोर्टल केलेलं आहे। त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा आपल्या स्वतःच्या कर्जाची कर्जमाफी व्हावी म्हणून मागणी करू शकतो। आपल्याला किती उत्पन्न होतंय, किती क्षेत्रामध्ये होतंय, कोणत्या पिकाला काय भाव मिळालाय, या संबंधी स्वतःचा सर्व लेखाजोखा आपण त्यामध्ये मांडून शेतकऱ्यांना कशी गरज आहे कर्जमाफीची याबद्दल सविस्तर मागणी करू शकतो। आता ही मागणी करायची तर त्यासाठी शासनानंच तक्रार निवारण प्रणाली म्हणून एक पोर्टल केलेलं आहे। आणि ते पोर्टल फक्त सामान्य लोकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा त्यांच्या काही अडचणी असेल, त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठीच, त्यामुळे त्याच पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या कर्जमाफीची मागणी केली पाहिजे। आणि या शेतीतून आपल्याला काय उरतंय
किती उत्पन्न मिळतंय, किती खर्च होतो, याचा सर्व लेखाजोखा या मागणीमध्ये आपल्याला मांडायचा आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्याने करायचंय. नाहीतर कोणीतरी करील आणि मग आपल्याला कर्जमाफी भेटल अशी अपेक्षा ठेवायची नाही. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं या पोर्टलच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी करायची आणि त्याच वेळेस जेव्हा अशा भरमसाठ मागण्या जातील त्यावेळेस कुठेतरी शासनालाही जाग येईल आणि मग त्यानंतर कर्जमाफीचा तो विचार करून कर्जमाफी मिळू शकते. नाहीतर नुसतं शासन करील कर्जमाफी आणि शासन म्हणलं होतं असं जर वाटत असेल तर असेच हे सरकारचे 5 वर्ष निघून जातील, पुन्हा निवडणुका येतील आणि पुन्हा निवडणुकीच्या भाषणामध्ये शासन घोषणा करील की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर कर्जमाफी देऊ. तर असं अजिबात होत नाही. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पुढे येणं गरजेचं आहे आणि हे तक्रार निवारण जे पोर्टल आहे तर आपल्याला या पोर्टलवरून तक्रार करण्यासाठी आपल्या मोबाईलवर सुद्धा करता येते. कुठेही जाण्याची गरज नाही. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून प्रत्येक शेतकऱ्यानं अशी तक्रार करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला ही तक्रार करता आली नाही तर तशी कमेंट सुद्धा करा. त्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ करू की तक्रार कशी करायची किंवा आपली मागणी कशी मांडायची, अशी सविस्तर एक व्हिडिओ आपण त्यावर बनवू. पण प्रत्येक शेतकऱ्यानं विनंती करतो की त्यांनी या संबंधीची तक्रार नक्कीच करावी. पुन्हा एक तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.